ते जाऊ आज बघितलं हे बघा आहे ना मस्त मॉर्निंगला सन बघ कसला आला एक आहे ना हे शैलत. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. तर त्या कसं आहे पहिला नाश्ता करू. नाश्ता रेडी. आज काहीतरी स्पेशल आहे. आज जरा मेंदूवडे बनतात, नाही तर कसं आहे पोहे वगैरे असतात. आज काहीतरी आहे. नाश्ता करू. बाकी रेडी झालो, वर्कआउट वगैरे झाला, मस्त फ्रेश झालो. 8:15 वाजलेत. नाश्ता करूया आणि मग आपल्या बाकीच्या दिवसाची सुरुवात करू. आज आहेत एक 2-3 काम आहे शेड्यूलमध्ये. ती आहेत. पहिलं मेन माहिती आहे काय, आपल्या गाडीच्या लाईट्स आहेत ना, त्या लाईट्स आल्यात नवीन मला, कारण ते अपग्रेडेशन करायचं होतं. बाकी गाडीचं ते चेन सॉकेटचं आहे काम, ते पण आहे. त्याला फोन करतो आहे का. बाकी लाईटसाठी आहे ना, त्याला बाकी जे मार्किंग करायचे ते होल वगैरे मारायचे होतं ना, रात्री मी लाईट वगैरे लावून आहेत ना, करून बघितलं. लाईटची टेस्ट केली, कारण कसं ऑनलाईन मागवलेले आहेत ना, तर काय प्रॉब्लेम असेल तर रिटर्न करायचं. प्रॉपर सगळं आहे, लावून बघितलं. फक्त विषय कसा आहे माहिती आहे का, की मला जरा व्हिडिओ शूट करायचे प्रॉपर, रीलसाठी पण शॉर्टसाठी पण होईल आणि ह्याच्या पुढे तुम्हाला बघायला पण भेटेल. आणि मग ते सगळं चेकिंग केलेलं सगळं ते दाखवायचं आहे. त्यामुळे रील पण शूट करू. कुठल्या लाईट आहेत काय आहेत ते तुम्हाला परचेस करायचे असतील, डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या लिंक आहे, जाऊन घेऊ शकता. ते तुम्हाला पुढं सगळं प्रॉपर डिटेल्समध्ये सांगतो, कसे इन्स्टॉल केले काय सगळ्या गोष्टी. ऑलरेडी मी त्यातलं लाईट लावलेले आहेत. या दुसऱ्या 2 एक्स्ट्रा आहेत, कारण जेव्हा आपण नाईट राईडला निघतो ना त्यावेळेला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. कारण कसं आहे दिवसा काय नाही वाटत, पण नाईटला जर गाडी चालवायची असेल तर लाईट असणं खूप गरजेचं आहे गाडीला. तर ते एक आहे. अजून दुसरी 2 कामं आहे शेड्यूलमध्ये. आता बघूया कुठले आज होतात पूर्ण, ती करू. पण हे तरी पहिले साईडला फोन लावतो. पहिले ह्याचा थोडं नाश्ता करू आणि पहिल्याचा व्हिडिओ शूट करू आणि मग बाकीच्या दिवसाला लाईन आपला सुरुवात करू. ओके चल. आज हे बघा आहे ना वड्यांचं काम चालू आहे जोरदार. मेंदू वड्यांचं असलं काय जाम असतं, नसल्यावर काय नसतं. मग असंच आहे ना. हे बघा मस्त दिसतात ना, मस्त खाऊन पण खुशखुशीत झाले. सांबार बनवतात ना तेच. चलो टेस्ट करूया आता. कर थोडं टाक. बस बस तुला पण घ्यायचंय ना. 2 कप ठेवते ना. अंड्यात पाणी पुरवतो. हे बघ 2 आणि भारी झालं. नाश्ता करतो मग जाऊया पटकन. नाही भारी मसाला एक नंबर, जबरदस्त. मजा आली जरा खायला. हे बघितलं बॉक्स जरा रीलसाठी शॉर्टसाठी व्हिडिओ शूट करत होतो. हा बॉक्स जरा ओपन केला, दाखवलं. द मेन काय हे बघा, हे आपले ह्या लाईट ज्या आल्यात त्या तुम्हाला शॉर्ट्समध्ये पण बघायला भेटतील आणि ह्याच्यात तर दाखवतोय लावून सगळं. हा जरा इकडे घेऊ बॉक्स, राहू दे इकडं. त्या लाईट आहेत ना काय आहे फक्त वायरिंग आहे ना, वायरिंग पण आहे सिम्पल. काल पण मी चेक केलं जाऊन, काही विषय नाही त्याचा. फक्त आता त्या गाडीला जे काल मी होल मारले आणि काही माउंटला लावायचे आहेत ना, ह्या लाईट फक्त फिट करून घेतो आणि त्यानंतर जर साईडला फोन करतो. फक्त तिथे गेलो ना की परत ह्या गाडीला लावून मी चेक केलं. म्हणजे ही जे पॅनल आहे ना हे खोलून चेक केलं होतं. तिला कसं आहे ते खोलाखोली करायला नको म्हणून तर डायरेक्ट शोरूमला काय होतं, इथं गॅरेजला जाऊ, ह्या लाईटची वायरिंग आहे ना तिथं फिटिंग करू आणि मेन चेन सॉकेट आहे ते पण टाकून ते रेडी करू. तर बघू देतो आता भेटतोय काय कसं काय. बाकी हे फॉग लॅम्प आहेत ते तर मी तर माउंटला लावून घेतो. मी तिथं गेलं ते गडबड नको. फक्त वायरिंगचे कनेक्शन जोडायचे आहेत आणि लाईट ऑन करायचे, एवढंच काम आहे. कारण जे हार्नेसमुळे आहे ना एकदम सिम्पल काम होऊन जातं. कारण हार्नेसने काय होतं, ऑलरेडी ते वायर लावलेली असेल ना. आधीचं जे आपण बसवलं ना लाईट, त्याला आपण पूर्ण सर्किट बनवलंय. ते डब्बी वगैरे म्हणजे सब्बी म्हणजे त्याला काय बोलतात त्याला चांगलं शब्द विसरलो, ते लावून यालाही डायरेक्ट रेडी आहे. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आणि ही तुम्हाला परचेस करायची असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याचा रिझल्ट बघा व्हिडिओच्या शेवटला कसा आउटपुट आहे आणि मग तुम्ही परचेस करू शकता. पण बेस्ट आहे. ऑलरेडी मी 2 यूज करत होतो, 2 बेस्टच आहेत. मला अजून 2 लाव म्हणजे अजून फुल उजेड होईल. ओके चलो. आता आहे ना लाईट आहे बघा, दोन्ही पण लागल्या. म्हणजे हे इकडचे फक्त नटबोर्ड लावायचं आणि इकडचे जर फिट केली, ही वरची आधीची आहे ती आणि ही इकडे असे लागणार. फक्त विषय काय आहे, कारण ह्या मेन कसा आहे असा उलटा आहे, म्हणजे मेन सरळ क्लॉथ असा आहे. आता आपण लावलेला खालून उलट्या. फक्त जो
येल्लो पॉईंट आहे ना वरच्यांचा आणि ह्यांचा, तो फक्त मॅच करायला लागणार आहे, कारण एखादा पुढे पडेल आणि एखादा जवळ पडेल, त्याच्यामुळे तो एक व्हाईट आणि येल्लो थोडा पुढे मागे आहे ना, ते प्रॉपर रात्री मॅच करायला लागणार, कारण ऑप्शनच नाही, कारण डायरेक्ट तर लागू शकत नाही, कारण इथं स्पेसच नाही आहे. जर उलटी करून लावतो ना तर ह्या दोन्ही एकसाथ बसूच शकत नाही. दुसरं का बाहेर घेऊन लावतो त्याला काय पॉईंट नाही आहे, कारण हा गार्ड आहे. ह्या गार्डच्या बाहेर एखादी गोष्ट काढली, चुकून गाडी पडली किंवा काय झालं तर हे सगळं फुटणार. हे गाडीच्या आतमध्ये असणारच बेस्ट आहे, कारण तिकडे गेलतो ना तेव्हा पण हा गाड हे झाला होता, पण लाईटला काय झालं होतं, कारण गाडच्या आतमध्ये होती म्हणून, कारण बाहेर काढण्यात काही पॉईंट नाही आहे. ही पण आहे ना इथे हे बघा, हे आतमध्ये बसली प्रॉपर. फक्त तेच आहे विषय की येल्लो आणि व्हाईट जो बीम आहे ना दोघांचा, तो प्रॉपर ते ह्यासाठी हे लावलेली तसं, तो प्रॉपर फक्त सेट करायला लागणार नंतर, दुसरा काय विषय नाही. हे इथून या गाडीच्या घेतून आहे ना कनेक्शन मधून हे घेतलं, हे चेक केलं प्रॉपर, हा फिट करून टाकतोय. फक्त संध्याकाळी आहे ना तो पॉईंट बरोबर सेट करायला लागेल, नाही तर गडबड दुसऱ्या ते कसं पुढे मागे पडेल, बाकी काय विषय नाही. एक वरती पडेल, एक खाली पडेल, तर ते मी नाही. बाकी आता हे लावून घेतोय. साहिलला फोन केलता, तो बोलते मी दुपारी तुला फोन लावतो, कोण नसेल तर ये. मी ठीक आहे ये, म्हणजे हे एक मार्ग घेऊन जाईल, दुसरा आहे ते एक बघू. पहिले हे लावून घेतो, हरभर हे आटपून घेऊ दे, जाम पासर झालाय, इकडे तिकडे ओपन सगळं केलंय. आहे ना आता काम आटपलं, म्हणजे ह्या ज्या आपल्या काय बोलतात लाईट्स आहेत ना, तर प्रॉपर फिटिंग केल्या. फक्त त्याला फोन केला, तो बोलतो मी चेन सॉकेट मागवलंय, मी तुला फोन करतो, माझ्याकडे गाडी आहे, त्याला कधी तर येईल, त्याच्यानंतर गेलो तर मग ते हे करतो, नाहीतर मग संध्याकाळी बघूया कसं का होते. बाकी चेक करून ते लावलेले आहेत. आत्ता बाहेर पडलोय सकाळपासून, आणि ते जायचं होतं दुसरीकडे, त्याला पण फोन केला, तो उद्या येईल. ठीक आहे, पेट्रोल मला थांबलेलो, डावे जरा एक राऊंड मारून येतो, कंटाळा आला सकाळपासून बाहेर. आता आहे ना परत फोन झाला, बोलतोय गाड्यांचा 2 इंजिन खोललेला आहे आणि ह्यांची गेले मंथनची गाडी घेऊन 40 सॉकेट टाकायला, तर बोलते टाइम जाईल, बोलते आज नाही होणार. तर मी उद्या आहे परत शूट, उद्या आपण आज उरणला, त्याच्यामुळं नाही म्हणजे जाईल परवाच्यावर. मग आता काय करू, ह्या ब्लॉग इथं स्टॉप करून कसं आहे, परत दुसऱ्या जॉईन केलं ना की लिंक सांगणार नाही, कारण सकाळपासून हेच चालू होतं. तर परवाला हा डायरेक्ट ब्लॉग कंटिन्यू करू. उद्या आपलं जायचं शूटला, तिकडचं नवीन करू, कारण सकाळी आपण बोटीनच जाणार आहोत, कारण त्या दिवशी आपल्याला लवकर जायचं. त्या दिवशी शूटला तिकडे गेलो, पण त्या दिवशी काय झालं लवकर पोहोचत होतो, त्यामुळे वरतून गेलो. उद्या आपण इथून बोटून जाऊ, काय प्रश्न नाही. त्या उद्या नवीनच ब्लॉग बनवू, ह्या ब्लॉगला इथं स्टॉप करू आणि त्याला परवाच्याला कंटिन्यू करूया. ओके चल. बाकी गाडी ते सगळे बघा, ह्या लाईट वगैरे अशा प्रॉपर झाल्यात सगळ्या एकूणच्या, पण फक्त कनेक्शन लावून आणि ते चेन सॉकेट टाकलं का गाडी रेडी. नेक्स्ट मॉर्निंग. चलो गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आपण त्या ब्लॉगला कनेक्टच करतोय, कारण ते आधीच्या ह्याच्यात बघितलं स्टार्टिंग व्हायच्या आधी की ते आपण इथलं काम कम्प्लीट केलं, जे वायरिंग फक्त तिथून जोडायचे होते आणि तिला सॉकेट टाकायचे. तर आता फोन केला, तर आहे मी आलोच बोललो, थोडंसं कामाला करून दे बघ, तू करत बस, नाही तर काय करतो गेलो का अख्खा दिवस तिकडे घालत होतो. आणि दुसरी पण 1-2 काम आहेत ती करून येऊ. तर काल गेलो होतो शूटला, आता पण तिकडचं आहे ते मी बोललो ना हळदीचा विषय, पण आता बघूया काय होतंय, कारण दुसऱ्या पण अजून ते मैत्रिणीच्या तिकडे पण जायचं आहे. सगळी आहे गडबडच गडबड, जसं होईल तसं आता. आणि मेन हेच आहे, बघूया कसं होतं. पहिलं जे आपलं आर्टडोल आहे ना ते पहिले कम्प्लीट करू, मग बाकीचं पुढचं बघू दिवसाचं काय आहे. कारण हे बघा लाईट वगैरे सगळे ना प्रॉपर एकदम फिट झालं सगळं. हे केलं, बाकीचे ऍडजस्टमेंट आहेत ते बोलू मी आल्यावर नंतर बघीन कसं करायचं आहे ते. मेन ह्यांचं कनेक्शन करून फक्त जोडून होऊ दे, सॉकेट चेंज करू. आणि सस्पेन्शन फक्त आहे ना, सस्पेन्शनचे हाईट नाही काय होतं त्याला हार्ड करायचं आहे आणि मडगड काढून टाकू. बाकी गाडीचं मी सर्व्हिसिंग करून ठेवलेली तसं काय नको, पेट्रोल टाकूया जाऊया. त्याला बोललोय बोलते, मग संध्याकाळचा प्लॅनचं काय बघू. ओके चल. गौरवचं काहीतरी काम होतं, आता बोलतो मी पण येतो, चल बोलू जाऊया. हे बघा आता इथं पोहोचलो आणि सालाबाद प्रमाणे आपला माणूस आहे गायब, गाड्या लागलेल्या आहेत, माणूस नाही दिसत. इकडं कुठलं तरी इंजिनचं काम चालू आहे, या इकडे लागलेले तेवढ्या गाड्या खोलाखोल चालू आहे आणि माणूस आहे गायब. आता पटकन पटापट करू, थोडंच आहे वरवरचं, काही जास्त विषय नाही, होऊन जाईल लगेच आणि जाऊ. परत संध्याकाळी हाय हल्लीचा प्लॅन, तो सांगतो तर पुढे इकडे जातोय का तिकडे जातोय ते पण आहे. आणि मग बाकी लग्न पण आहेत ना. आजची तारीख आहे 13, आय थिंक 13 तारीख आहे ना आजची, नाही 12, 13 आजची हळद ते लग्न. इथं या तारीख पॉवरफुल आहे, खतरनाक.
सगळीकडे किती एकेकाळ दिवसाला लग्न आणि हल्ली आहेत पलीकडे माणूस पोचला बराच टायमाच्या वाट बघून झाल्यावर तर घेतलंय चैन सॉकेट खोलू पहिलं होऊन जाईल काम आहे थोडस पण ते कसं आहे येत नाही तोपर्यंत काय नाही गाड्या लागल्या त्याच्याकडे आता गाडीचं फायनल काम झालं लाईटचे वगैरे कनेक्शन आहेत ना सर्व केले प्रॉपर आता ते सेटिंग आता संध्याकाळी करू आपण म्हणजे कसे खाली वर कशी ऍडजस्टमेंट हवी ती बाकी सगळं चालू झालं सस्पेन्शनचे पण काय बोलतात हार्ड केलंय आता चालवून बघू काय वाटतंय तरी पण वाटलं बाबा नाही कामच वीक आहे तर मग चेंज करून टाकू कारण हार्ड केले नव्हते सेटिंग चढवली हार्ड केलेत बघूया काय होतंय मग समजेल बाकी तो गेला राऊंड मारला गाडी घेऊया निघूया अजून एक तो फ्लॅश एक द्यायचा आहे देऊ आणि पुढे जाऊया आता आहे ना जवळपास 8:30 झाले तर ज्यूस पितोय इथं थांबलोय गाडी पण रेडी झालाय आपली ज्यूस पिवत जाऊ आणि जाऊन जेवायचं संध्याकाळी परत जाऊ पण तिकडे हल्लीला असा सगळा प्रोग्राम आहे नंतरचा कारण अक्षरशः साहिलकडे आलो आणि साहिलकडे आजार कधी टाइमात गेलो असं कधीच झालाय तेवढा टाइम लागतो एवढं झाला आलतो 11:30ला प्रॉपर गेला असतो ना जवळपास 1 वाजेपर्यंत आटपला असतं किती वाजले 3:30 वाजले आणि मी आधीच करते 3:30 वाजले नक्की काय 3:15 झाले आता घरी अरे हो आले रे बाबा जेवायला 4 वाजले कधीच ना असं होत की बाबा साईडकडे आलो आणि टाइमात गेलो काम करून ठीक आहे असं चलो हे झालं 2 कामं पेंडिंग मध्ये करतो एक बघत असं नव्हतं ते परत उद्यावर गेलं आता बघा जरा झोपून उठलो ना आता बोला पहिले जाऊन लाईट सेट करून मग जाऊया हळदीला तुम्हाला पहिले लाईट लावून दाखवतं कशा थ्रू बघा कसं वाटते लाईटचा आता ज्या जो स्टॉकवाले आहेत ना ज्या आपण म्हणजे आता आधी लावू द्या त्यांचा हे एवढे पडतात ते हा याचा येल्लो आहे आणि हा इकडे हा याचा व्हाईट आहे आणि जे आपण आत्ता लावलेत तो हा बघा ह्याचा थ्रो बघितलं हा लॉंग गेलाय हे पॉईंट मेन ऍडजस्ट करायचे आहेत हा याचा व्हाईट आहे हा हाफ व्हाईट आहे आणि हे इकडे ह्याला फ्लॅशर आहेत परत खाली 1 परत 2 3 असा हा याचा मोड आहे तर हे मेन ऍडजस्ट करायचे हे पहिले ऍडजस्ट करतो आणि मग तुम्हाला दाखवतो मग कशा पडतात वरती पाहिजे नाही करते थोड बरोबर आली एकदम परफेक्ट आहे ना लाईट हो एकदम परफेक्ट सकाळी सकाळी दुःख बघ व्हिडिओ आपली गाडीची जी स्टॉक लाईट आहे मी थोडं टाकलेला हा मग कारण त्याची गरज लागेल जो ओरिजिनल येतो साईजचा त्याच्या पण काय आणि ह्या ज्या होत्या त्या आपण पहिल्या लावून राहायचं हा जो व्हाईट तर आता हा जो आहे त्याचा येल्लो आपण लॉंग थ्रोला केला चेक आणि हा जो व्हाईट आहे तो आता व्हाईट बरोबर आला बघ गाडीवर बसल्यावरती है ना हा व्हाईट ठीक आहे पण ह्या उलट्या लागलेल्या आहेत ना त्याच्यामुळे हा उलटा काम करतो ठीक आहे आपण काम होणार आहे आता हा हाफ व्हाईट आहे हा येल्लो लावला याचा येल्लो लावला तर हा व्हाईट हा व्हाईट
आहे